कधी असं वाटलंय का आयुष्याने तुमच्यावर दरवाजा बंद केला आहे? जिथं जायचं होतं तिथं अडथळेच अडथळे येतात. प्रमोशन मिळत नाही, प्रयत्न करूनही काहीतरी चुकतंय आणि मनात विचार येतो, का मीच? पण थांबा, जर मी तुम्हाला सांगितलं की हे अडथळे म्हणजेच तुमचा मार्ग आहेत तर? होय, अडथळेच तुम्हाला तयार करतात. जीवनातील प्रत्येक संकट हे एक वेषांतर केलेलं संधीचं रूप असतं. हेच शिकवतो रायन हॉलिडे आपल्या जगप्रसिद्ध पुस्तकात द ऑब्स्टिकल इज द वे. हे पुस्तक आपल्याला शिकवते की अडथळ्यांना शत्रू नव्हे, गुरु बनवा. आपण ज्या क्षणी अडचणींचं रूपांतर संधीमध्ये करायला शिकतो, त्या क्षणी आपण अजेय होतो. म्हणून चला, आजच्या या प्रेरणादायी प्रवासात जाणून घेऊया कसं मार्कस ऑरेलियस थॉमस एडिसन आणि असंख्य महान लोकांनी अडथळ्यांना आपल्या विजयाचा मार्ग बनवलं. ही आहे कथा द ऑब्स्टिकल इज द वे. टॉपिक 1, परसेप्शन. अडथळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आपण एखाद्या अडचणीसमोर उभे राहतो तेव्हा पहिली गोष्ट घडते ती आहे भावना. भीती, राग, असहाय्यता, निराशा. पण रायन हॉलिडे सांगतो, भावना नव्हे, दृष्टिकोन महत्वाचा. मार्कस ऑरेलियस या स्टोईक तत्वज्ञानीने म्हटलं आहे, द इम्पेडिमेंट टू ॲक्शन ॲडव्हान्सेस ॲक्शन. व्हॉट स्टँड्स इन द वे बिकम्स द वे. म्हणजे जे अडथळे वाटतात तेच आपला मार्ग बनतात. समजा तुम्ही एखादं ध्येय ठरवलं, वजन कमी करायचं, व्यवसाय वाढवायचा किंवा शांत आयुष्य जगायचं. पण मध्येच काहीतरी घडतं, अपयश, टीका, परिस्थिती बदलते. इथेच बहुतांश लोक हार मानतात. पण स्टोईक विचार सांगतो, तुमचं मन नियंत्रित ठेवा, परिस्थिती नव्हे. जे घडतं त्यावर नियंत्रण नाही, पण त्याकडे कसं पाहायचं हे पूर्ण तुमच्या हातात आहे. उदाहरणार्थ, थॉमस एडिसनचं लॅब जळालं. सगळं संपलं, लाखो डॉलरचं नुकसान झालं. पण त्याने काय म्हटलं? माझ्या चुका जळून गेल्या, आता पुन्हा सुरुवात करण्याची वेळ आली आहे. हा आहे दृष्टिकोनाचा चमत्कार. रायन सांगतो, जेव्हा तुम्ही परिस्थितीला वेगळ्या नजरेने पाहता, ती शक्ती बनते. भीती, राग किंवा खचून जाण्याऐवजी शिका, निरीक्षण करा, शांत रहा. कारण शांत मनच योग्य निर्णय घेतं. टॉपिक 2, ॲक्शन. कृती म्हणजे उपाय. दृष्टिकोन बदललात? छान. पण फक्त विचार करून आयुष्य बदलत नाही. कृती हेच पुढचं पाऊल आहे. रायन हॉलिडे सांगतो, अडथळा म्हणजे कृतीचं आमंत्रण आहे. जेव्हा काहीतरी अडतं तेव्हा तुम्ही बसून विचार करत नाही. तुम्ही हालचाल करता, प्रयत्न करता आणि प्रत्येक प्रयत्नातून काहीतरी शिका. अलेक्झांडर द ग्रेट असो किंवा स्टीव्ह जॉब्स, या लोकांनी परिपूर्ण क्षणाची वाट न पाहता कृती केली. ते म्हणतात, डू व्हॉट यू कॅन विथ व्हॉट यू हॅव व्हेअर यू आर. समजा तुमचं ध्येय आहे स्वतःचं यूट्यूब चॅनल वाढवणं, पण तुमच्याकडे मोठं सेटअप नाही, वेळ नाही, सपोर्ट नाही. काय कराल? थांबणार का? नाही. जे आहे त्यातून सुरुवात करा. एक व्हिडिओ, एक आयडिया, एक प्रयत्न, हेच यशाचं बीज आहे. रायन सांगतो, कृती करताना परिपूर्णतेचा विचार सोडा. सुरुवात करा. कधी पडाल, कधी थकवाल, पण प्रत्येक वेळेला पुढे जा. कारण कृती ही भीतीची औषधं आहे. जितकी कृती जास्त, तितका आत्मविश्वास जास्त. टॉपिक 3, विल. अंतर्गत शक्तीची परीक्षा. कधीकधी आपण सर्व काही बरोबर करतो, दृष्टिकोनही चांगला, कृतीही प्रामाणिक, पण तरीही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. तेव्हा लागते विल पॉवर, म्हणजे अंतर्गत शक्ती. रायन हॉलिडे सांगतो, विल म्हणजे सहनशक्ती नाही, तर स्वीकारण्याची ताकद आहे. जेव्हा तुम्हाला आयुष्य कठीण वाटतं तेव्हा पळून जाण्याऐवजी त्या वेदनांना स्वीकारा. कारण वेदनाच म्हणजे वाढीचं बीज आहे. नेल्सन मँडेलाला 27 वर्ष तुरुंगवास झाला. कोणतंही सामान्य मनुष्य तिथे मोडलं असता. पण मँडेला म्हणतो, मी हारलो नाही, मी शिकलो. त्याची इच्छा, त्याचा आत्मविश्वास, हाच त्याचा विजय झाला. आपल्याकडेही रोज लहान लहान संघर्ष येतात. कुटुंब, काम, समाज, स्वतःचं मन. पण प्रत्येक वेळी आपण उभं राहणं हाच विजय आहे. रायन सांगतो, जीवन म्हणजे अडथळ्यांची मालिका आणि इच्छाशक्ती म्हणजे त्या अडथळ्यांवर तुमची प्रतिक्रिया. शांत रहा, विश्वास ठेवा आणि पुढे चालत रहा. हीच स्टोईक पद्धती आहे. टॉपिक 4, टर्निंग ट्रायल्स इनटू ट्रायम्प्स. संकटातून विजय. प्रत्येक यशामागे एक कहाणी असते
आणि प्रत्येक कहाणीत एक संकट असतं. रायन हॉलिडे सांगतो, ऑब्स्टिकल्स डोंट ब्लॉक द पाथ, ऑब्स्टिकल्स आर द पाथ. म्हणजे अडथळे रस्ता थांबवत नाहीत, तोच रस्ता आहे. त्यातूनच तुमचं यश, तुमचं बळ, तुमचं खऱ्या अर्थाने जगणं सुरू होतं. तुम्ही फक्त थांबू नका, पुढे चला आणि प्रत्येक अडथळ्याला सांगा, धन्यवाद, तूच माझा मार्ग आहेस. ही होती बुक बोलीकडून द ऑब्स्टिकल इज द वे या पुस्तकाची मराठी प्रेरणादायी गोष्ट. जर ही कहाणी तुम्हाला प्रेरित केली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बुक बोलीला सबस्क्राईब करा, कारण आम्ही दररोज घेऊन येतो अशाच शक्तिशाली पुस्तकांच्या मराठी कथा. आणि हो, जर तुम्हाला तुमचं मन आणि जीवन यशाकडे नेणारं पुढचं पाऊल टाकायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. थिंक अँड ग्रो रिच, तुमचं मन श्रीमंतीकडे नेणारं रहस्य. तो व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आहे. बुक बोलीवर भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत मागा, विश्वास ठेवा आणि स्वीकारा.